नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण। मी विजय, माझ्या गुन्हेगारी जगत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण ठाणे जिल्ह्यामधलं टोकावडे नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी घडलेली ही घटना आज आपण पाहणार आहोत। दिनांक 18 नोव्हेंबर 2023 चा तो दिवस होता आणि त्या दिवशी धनाजी मालू पवार हे सदगृस्त मोरबाड तालुक्यामधलं गणेशपूर नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी राहतात आणि त्या दिवशी सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शेतावरती गेले होते। आता त्या ठिकाणी त्यांनी भात जोडणीसाठी खळं केलं होतं आणि त्या खळ्याची त्यांनी पाहणी केली आणि तसंच ते पायी चालत पुढे गेले आणि पूर्वेकडे त्यांनी जी भाताची लागवड केली होती तिकडे ते पाणीसाठी गेले। आता त्या ठिकाणी गेल्यावरती त्यांनी बघितलं की तिथलं काही गवत आहे ते जळालेलं आहे, म्हणून त्यांनी उत्सुकता त्यांना वाटली, म्हणून त्यांनी उत्सुकतेपोटी थोडं पुढे गेले। आता थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना गवताच्या ढिगाऱ्यामध्येच एक काळ्या पांढऱ्या रंगाचा बूट अर्धवट स्थितीत जळालेला आढळून आला। त्यास लागून काही अंतरावरती मानवी कवटीचा एक तुकडा त्यांना आढळून आला। त्याच्या शेजारील गवतात कपड्यांचं काही तुकडं जळालेल्या अवस्थेत त्यांना दिसून आलं। पाहणी करत करत ते आणखी थोडं तसंच पुढे गेले, त्यावेळेस त्यांना डिझेलने भरलेला निळ्या रंगाचा एक अर्धवट स्थितीतला कॅन दिसून आला। त्यांची नजर गवताच्या पेंड्यावरती सहज गेली आणि त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी माशा घोंगावताना दिसल्या, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी एका पुरुष जातीचा मृतदेह हा अर्धवट स्थितीत जळालेला होता आणि त्याला चटई आणि लाल हिरव्या रंगामध्ये गुंडाळण्यात आलं होतं। आजूबाजूचं जे गवत होतं, माती होती, त्या ठिकाणी रक्तासारखं डाग त्यांना दिसून आलं। त्यांना खात्री झाली की हा खुनासारखा गंभीर प्रकार आहे। त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आणि थेट पोलीस पाटलांचं घर गाठलं। धनाजी पवार यांनी पोलीस पाटलांना आपण बघितलेला सर्व प्रकार सांगितला आणि मग पोलीस पाटील घटनेच्या ठिकाणी गेले आणि स्वतः त्यांनी खात्री करून घेतली। त्यांनी टोकावडे पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि तेथील पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली। मग घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी होते ते आपल्या स्टाफसह घटनेच्या ठिकाणी रवाना झाले। पोलिसांनी तेथील साधी माती तसेच रक्त मिश्रित माती ही पुराव्यादाखल आपल्याकडे जमा केली आणि मानवी पायातला जो बूट होता अर्धवट जळालेला तो जमा केला। शिवाय कपड्यांचे तुकडे, डिझेलनं अर्धवट भरलेला तो केन तो देखील त्यांनी जमा केला आणि मानवी कवटीचा जो भाग होता आणि जो मृतदेह होता ह्या दोघांना पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं। जळालेला व्यक्ती कोण होता, शिवाय तो इथं कसा काय आला आणि त्याला मारणारा कोण याचा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली। पोलिसांनी मग घटनेच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्याच्यामध्ये असं आढळून आलं की 2 अज्ञात व्यक्ती त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत। त्या अनुषंगाने पोलिसांनी आपला तपास चालू केला। त्यांनी सर्वप्रथम धनाजी पवार यांची अज्ञात व्यक्तीचा अज्ञात कारणावरून खून करण्यात आला अशी फिर्याद नोंदवून घेतली। तोपर्यंत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा जो मुलगा होता त्याला स्थानिक लोकांनी ओळखला आणि तो संदीप पवार आहे असं पोलिसांना सांगितलं। मग पोलिसांनी संदीप पवार याचं कॉल डिटेल्स काढलं आणि त्याने शेवटचा कॉल कोणाला केला होता, त्याच्या मोबाईलवरून कोणाला कॉल गेले होते याचे डिटेल तपासले असता त्यांना असं आढळून आलं शेवटचा कॉल हा अशोक चौधरी या व्यक्तीला गेला होता। त्यामुळे मृत व्यक्ती ही अशोक चौधरीच असली पाहिजे असं पोलिसांची खात्री झाली। पोलिसांनी मग अशोक चौधरी यांच्या फोन नंबरवरून त्याचा ॲड्रेस मिळवला आणि ॲड्रेस मिळवून त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधला। मग नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना असं समजलं की अशोक चौधरी यांचे व्हॉट्सअप चॅट आम्हाला डेली चालू आहेत आणि ते मुंबईत सुखरूप आहेत आणि माझी काही काळजी करू नका असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। पोलिसांनी मग अशोक चौधरी यांच्या मुलाला तसेच नातेवाईकांना घटनास्थळी अर्धवट स्थितीत जळालेला जो बूट होता तो दाखवला। त्यावेळेस त्यांनी तो ओळखला आणि सांगितलं की हा अशोक चौधरी यांचाच आहे। पोलिसांनी मग आपला मोर्चा संदीप पवारकडे वळवला आणि त्याचं जे लोकेशन आहे ते त्यांनी तपासायला सुरुवात केली। त्याच्या शोधार्थ साध्या वेशातील पोलिसांनी त्याचा पाठलाग चालू केला। संदीप हा रेल्वेमध्ये प्रवास करताना गर्दीमध्ये लपून छपून प्रवास करत होता। शेवटी तपास करणाऱ्या पोलिसांना तो उल्हासनगरमधील केके रेसिडेन्सी एरिया आहे आणि त्या ठिकाणी सापडला। मग पोलिसांनी त्याला टोकावडे पोलीस स्टेशनला आणले आणि त्याच्याकडे या घटनेची विचारणा केली। सुरुवातीला संदीप उडवाउडीची उत्तर देत होता, मग पोलिसांचा त्याला पाहुणचार मिळाले होते, त्याने सरळ आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली केली। संदीप पवारने पोलिसांना सांगितलेली ती घटना अशी, अशोक चौधरी हे जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे मूळ रहिवासी होते आणि त्या ठिकाणी त्यांची शेत जमीन होती, घरदार होतं। शिवाय ते ओतूर या ठिकाणी एका नामांकित शिक्षण संस्था होती आणि त्या ठिकाणी क्लर्क म्हणून काम करत होते। त्या ठिकाणाहून ते काही वर्षापूर्वी निवृत्त झाले आणि त्यांना 35,000 पेन्शन मिळत होते, त्याच्यामुळे ते समाधानी होते।
त्यांना मुलगा, सून, नातू तसेच एक मुलगी असा परिवार होता. सगळं कुटुंब सुखी होतं, समाधानी होतं, शिवाय सुशिक्षित होतं. आणि गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी जो कोरोना काळ आला होता त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. आता त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं त्याच्यामुळे त्यांना सतत एकाकी वाटत होतं. पण त्यांचे जे नातेवाईक होते तसेच मुलगा, सून, त्याचं जावई हे त्यांची आस्तेवाईकपणे चौकशी करत होते. त्यांना काही लागलं सवरलं ते विचारत होते. अशोकराव हे सकाळी उठायचे, आपला नित्यक्रम उरकायचा, चहा नाश्ता घ्यायचा आणि माळसेज एक्झिक्युटिव्ह नावाचं एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार आहे आणि त्यांना ते भेटायला जात होते. त्यांचा हा नित्यक्रम रोज चालायचा. आता ते जे हॉटेल आहे ते हॉटेल कम बार होता. त्याच्यामुळे त्यांचा जो मित्र परिवार होता त्याच्याबरोबर भेटता भेटता त्यांच्यासोबत कधी 90 व्हायची, कधी 60 व्हायची, असं त्यांचा कार्यक्रम चालू झाला होता. त्या हॉटेलमध्येच वेटरचं काम करणारा संदीप पवार नावाचा 32 वर्षाचा युवक होता. त्याची या अशोकरावांबरोबर ओळख झाली होती. आता हा संदीप पवार हा वेटरचं काम करत असल्यामुळे तो अशोकरावांना चांगली सर्व्हिस देत होता. मग त्या बदल्यात अशोकराव त्याला 5-50 रुपयाची टिप रोजच्या रोज द्यायचे. आता या संदीप पवारनं अशोकरावांना चांगली सर्व्हिस देऊन त्यांचं मन जिंकलं होतं. आता या अशोकराव हे सेवानिवृत्त होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे 3 तोळ्याची सोन्याची चेन होती, शिवाय 4 बोटामध्ये सोन्याच्या 4 अंगठ्या होत्या आणि त्यांचं राहणीमान हे टापटीप असायचं. आता या अशोकरावांचा स्वभाव हा मनमिळाऊ होता आणि शिक्षकी पेशा असल्यामुळं त्यांनी माणसं जोडण्याचं काम आयुष्यभर केलेलं होतं. आता या अशोकरावचं मागील 5-6 महिन्यापासून त्या हॉटेलवरती सतत जाणंही नव्हतं. त्याच्यामुळे या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे दोस्ती निर्माण झाली होती. त्याच्यामुळे अशोकराव हे आपण आणलेला दुपारचा जेवणाचा डबा हा संदीपला कधी कधी जेवायला द्यायचे. संदीप हा अशोकरावांना त्याच्या परीने चांगली सर्व्हिस द्यायचा आणि त्याच्या बदल्यात त्याला अशोकराव चांगले टिप द्यायचे. मग हा संदीप हा तो मिळालेला जो पैसा टिपचा होता तो जुगारामध्ये आणि दारूमध्ये खर्च करायचा. आता या जुगारापायी संदीपच्या अंगावरती कर्ज झालं होतं. त्याने बऱ्याच जणांकडून उसनवारी घेतली होती. आता या संदीपनं अशोकरावांचा मोबाईल नंबर घेतला होता. त्याच्यामुळे तो अशोकरावांच्या संपर्कामध्ये असायचा. तो त्यांना कधीही फोन करत असायचा. मागील 20 ते 25 दिवसापूर्वी संदीपने त्या हॉटेलमधलं वेटरचं काम सोडलं होतं आणि तो आपल्या मूळ गावी गणेशपूर या ठिकाणी गेलेला होता. आणि याच दरम्यान 16 नोव्हेंबर 2023 रोजी अशोकरावांनी संदीपला फोन केला की मी मुंबईला आलोय आणि तू कुठं आहेस. आता या दोघांची चांगली दोस्ती असल्या कारणास्तव संदीपने अशोकरावांना आपल्या गावी येण्याचा आग्रह केला होता आणि तो त्यांना आणण्यासाठी मुरबाडला आला. आता दोघांची भेट झाली. त्याच्यानंतर संदीपने दर्पण बार आहे त्या ठिकाणी अशोकरावांचा पाहुणचार केला. त्यानंतर घरी जाऊन जेवणाचा बेत करू असं संदीपने सांगितलं. मुरबाडला जाताना संदीप पवारने अशोकरावांसाठी दारूच्या 3 ते 4 क्वार्टर्स सोबत घेतल्या. आता त्या ठिकाणी संदीपच्या घरी गेल्यावरती दोघांनी चहा पाणी घेतलं आणि संदीप म्हणाला की आपण आमच्या शेतामध्ये जाऊया. त्याप्रमाणे संदीपने अशोकरावांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी सोबत घेतलं. या संदीपच्या डोक्यावर दारूमुळे तसेच जुगारामुळे अगोदरच बऱ्याचपैकी कर्ज झालं होतं आणि त्याची नजर ही अशोकरावांच्या गळ्यामध्ये असलेली सोन्याची चैन, हातामध्ये असलेल्या अंगठ्या याच्याकडे पडली. त्याच्यामुळे त्याच्या मनातला सैतान जागा झाला आणि त्याने असं ठरवलं की या अशोकरावांना आपण या ठिकाणी जर मारून टाकलं तर पुरावा काहीच राहणार नाही आणि आपल्याला कोणी पकडू शकत नाही. तसेच आपल्याला यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तसेच अंगठ्या ह्या सहजपणे मिळतील. त्याप्रमाणे त्याने घरातून निघतानाच एक कोयता सोबत घेतला. अशोकरावांचा घात करायचा हे त्यानं आज पक्क केलं. त्या ठिकाणी शेतामध्ये गेल्यावरती त्याने प्लास्टिकची यूज अँड थ्रोवाली जी ग्लास होती ती आणली होती, चकना आणला होता आणि दारू सोबत होती. त्याच्यामुळे त्यांनी शेतामध्ये एक ठिकाणी जागा बघितली आणि त्या ठिकाणी दोघं जण दारू प्यायला बसले. त्यासाठी संदीपने अशोकरावांना जास्त प्रमाणात दारू पाजली आणि बेसावध अवस्थेत असलेल्या अशोकरावांच्या डोक्यावरती त्याने एक सपकन कोयत्याचा वार केला. आता तो वार इतका गंभीर होता की त्या वाराने अशोकराव हे जागेवरतीच कोसळले. ते जमिनीवर कोसळताच संदीपने त्यांच्या बोटातील जे सोन्याच्या अंगठ्या होत्या त्या काढून घेतल्या, गळ्यातील चेन काढून घेतली आणि त्यांचा मृतदेह जो आहे तो तेथील भाताच्या पेंड्याखाली लपवून ठेवला. तिथून तो घरी गेला आणि दुसऱ्या सकाळी उठून मुरबाडमधील एका सोनाराच्या दुकानामध्ये गेला आणि आपण जे चोरलेलं होतं ते दागिनं ते त्याने सोनारला विकलं. त्या दिवशी दिवसभर त्याला काही सुचत नव्हतं. मग तो घरी आला तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. मग त्याने शेतामध्ये गेला आणि त्याने जो मृतदेह त्या पेंडाच्या खाली लपवून ठेवला होता तो त्याने गवत वगैरे टाकून पेटवून दिला. तो मृतदेह पेटवून द्यायच्या अगोदर त्याने अशोकरावांचा जो मोबाईल होता तो काढून घेतला होता. तसाच तो मुंबईच्या दिशेने गेला
आणि अशोकरावांच्या मोबाईलवरून त्याच्या नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे चॅट करू लागला की मी मुंबईमध्ये आहे आणि मी सुखरूप आहे। त्यामुळे या घटनेची खबर त्याच्या नातेवाईकाला किंवा मुलाला बिलकुल लागली नाही। गुन्हेगाराने किती जरी ठरवलं की मी केलेलं पाप हे लपून जाईल किंवा मी केलेला गुन्हा हा दडून जाईल, पण तो काही ना काही सूत मागे अशा प्रकारे सोडतो की जेणेकरून तो पोलिसांना सहजपणे सापडतो। ही होती आपली आजची कथा। आजच्या कथेचा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे मला अवश्य कळवा। माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोडसह। तोपर्यंत धन्यवाद।